हॅलो स्टुडंट्स, वेलकम अगेन ऑन युअर ओन यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे गुरु टॉक एज्युकेशन. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे एक्झॅक्टली हेरिडिटी म्हणजे काय, इव्होल्युशन म्हणजे काय, आणि आपण पाहत आहेत चॅप्टर नंबर फर्स्ट, ज्यामधला हा नेक्स्ट पार्ट आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे इव्होल्युशन म्हणजे काय. ओके, सो बघा, इव्होल्युशनची डेफिनेशन सिम्पली काय सांगते, इट्स अ ग्रॅज्युअल चेंजेस. जसं की एक बाळ आहे, बाळ जन्मल्यानंतर काही दिवसापर्यंत एकदम जागेवरच असणार आहे, नंतर स्लोली ते काय करणार आहे, रांगायला लागेल, काही दिवसानंतर थोडंसं उठून बसेल किंवा चालायला लागेल, नंतर धावायला लागेल. सो त्यामध्ये झालेले ते स्लो चेंजेस आहेत. बघा, याला इव्होल्युशन सोबत आपल्याला जोडता येणार नाही, कारण इव्होल्युशन ही जनरेशन टू जनरेशन होणारी प्रोसेस आहे. जिराफ जे आहे, जिराफची जी नेक आहे, ही नेक कित्येक पिढ्या त्याच्या पास झाल्यानंतर एवढ्या उंचीवर गेलेली आहे. सुरुवातीला त्याची नेक ही नॉर्मल होती, जेव्हा तो ग्रॅझिंग करायचा किंवा जेव्हा तो म्हणजे खाली असलेल्या प्लांटचे लीव्ज खायचा, त्यावेळेस त्याची नेक एकदम शॉर्ट होते. बट त्या एरियामध्ये झालं काय, त्या एरियामध्ये झाडांची उंची वाढत गेली आणि त्यानुसार त्याला त्या झाडांचे पानं खायचे असेल तर स्वतःची मान जी आहे ती उंच करावी लागली. ओके, सो यामध्ये त्याच्या कित्येक पिढ्या गेल्या तेव्हा कुठं त्याची मान उंच झाली. सो सांगण्याचा उद्देश हा आहे की ॲनिमल्समध्ये अकॉर्डिंग टू देअर ॲटमॉस्फिअर अँड देअर नीड बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होत असतात. ओके, आणि याला आपण म्हणतो इव्होल्युशन. सो इव्होल्युशन काय, ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये स्लो झालेल्या बदलांना आपण म्हणतो इव्होल्युशन. ओके, सो बघा, इव्होल्युशन ऑफ लाईफ पाहण्यापूर्वी म्हणजे ॲनिमल इव्हॉल्व कसे झाले, ॲनिमलमध्ये कसे चेंजेस झाले, यापूर्वी आपल्याला काही स्टोरी बघणं गरजेची आहे. स्टोरी कशाची? इन शॉर्ट, इव्होल्युशन म्हणजे काय, स्टोरी ऑफ चेंजेस इन लाईफ. ओके, त्याची स्टोरी स्टार्ट होत असते 14 बिलियन इयर ॲगो. बघा, स्पेस एकदम अशी म्हणजे अशी जागा जिथे सध्या काहीच नाही आहे. ओके, सो तिथे एक टायनी बॉल म्हणजे काय होणार, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी सगळ्या गोष्टी एकत्र येत गेल्या आणि त्या सगळ्या गोष्टी एका एका पॉइंटमध्ये इन्व्हॉल्व होत गेल्या. ओके, सो टायनी बॉल ऑफ एनर्जी स्पेसमध्ये आहे आणि बिकॉज ऑफ दॅट ग्रॅव्हिटी तो काय झाला, सगळ्या गोष्टी. आता एक तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं की चेअर आहेत, सगळ्यांनी चेअर पकडल्या आणि सगळे जर प्रेस करत आहेत त्या चेअरला मधात, तर काय होतील, त्या चेअर तुटून जातील. सगळे जर एखाद्या गोष्टीला मधात प्रेस करत आहेत, ओके, त्यामुळे ती गोष्ट एकदम ब्लास्ट होईल. तसंच या एनर्जी, टायनी बॉल ऑफ एनर्जीमध्ये ग्रॅव्हिटी आणि सगळ्या वस्तू समावत राहिल्या, त्यामुळे काय झाला, एक मोठा ब्लास्ट झाला. त्या ब्लास्टला म्हणतो आपण बिग बँग. ओके, आणि याच थेरीला म्हणतो आपण बिग बँग थेरी. ओके, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि त्यांचा एकदम मोठा ब्लास्ट झाला. कोणताही ब्लास्ट असेल, समजा तुम्ही दिवाळीला जे फटाके फोडता, ओके, आपण म्हणू सुतळी बॉम्ब. सुतळी बॉम्ब फुटल्यानंतर काय काय बाहेर पडणार, ओके, कोणत्याही ब्लास्टमधून सेम गोष्टी, एक तर लाईट, उजेड बाहेर पडणार आहे, त्याच्यानंतर डस्ट बाहेर पडणार आहे, त्यानंतर साऊंड आहे, ओके, त्यानंतर गॅसेस आहेत आणि आपण काय म्हणू, अजून काही पार्टिकल्स असतील. ओके, या सगळ्या गोष्टी बिग बँगमधून पण तयार झाल्या, सगळ्याच गोष्टी. त्यामध्ये महत्त्वाचं आहे डस्ट पार्टिकल, गॅस पार्टिकल, साऊंड तर स्पेसमध्ये ऐकायला मिळणारच नाही, ट्रॅव्हल होणार नाही. ओके, आणि लाईट पण आहे. या सगळ्या गोष्टीमुळे तिथं एकदम डस्ट तयार झालेली आहे, खूप सारे काय म्हणू आपण त्याला, एनर्जी तयार झालेली आहे. ओके, सो बिग बँग थेरीनंतर जो ब्लास्ट झाला, त्या ब्लास्टमधून तयार झाला युनिवर्स. ओके, सो युनिवर्सचा बोन कशामुळे आहे, बिग बँग थेरीमुळे आहे. ओके, नंतर बघा, ही स्टोरी समोर कंटिन्यू करताना आपल्याला पाहायचं आहे की जी बिग बँग थेरीमुळे युनिवर्स तयार झालेला आहे, या युनिवर्समध्ये काय काय तयार झालं, तर या युनिवर्समध्ये काही गॅलेक्सीज तयार झालेल्या आहेत. ओके, आणि सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स तयार झालेले आहेत, ज्याला प्लॅनेट्स म्हणू आपण, कॉमेट्स म्हणू, त्यानंतर ॲस्ट्रॉइड्स म्हणू. ह्या सगळ्या सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स तयार झालेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा जोरात ब्लास्ट झालेला आहे बिग बँग थेरीनुसार, आणि याचं म्हणणं आहे की जसाही तो ब्लास्ट झाला तसा सगळं युनिवर्समधल्या गॅलेक्सीज स्प्रेड व्हायला लागल्यात, दूर दूर जायला लागल्यात. ओके, एक आग आहे, ओके, ती आग जर समजा आपण वेगवेगळी केली किंवा बाजूला बाजूला केली तर ऑब्विसली ती आग कशी होईल, थंड व्हायला लागेल. ओके, टेम्परेचर कसं व्हायला, थंड व्हायला लागेल. सेम गोष्ट इथं घडलेली आहे. गॅलेक्सीज ज्या आहेत, गॅलेक्सी एक्सपांड होत राहिल्या, एक्सपांडिंग ऑफ गॅलेक्सी झालं आणि यामुळे काय झालं, टेम्परेचर कमी होत गेलं.
ओके, आणि टेम्परेचर कमी होता होता आपल्याला काय झालं, खूप साऱ्या गॅलेक्सीज पाहायला मिळाल्या आणि या गॅलेक्सीमध्ये एक गॅलेक्सी आहे आपली, जिचं नाव आहे मिल्की वे. ओके, या गॅलेक्सीमध्ये आपल्याला एक मधात सूर्य पाहायला मिळतो आणि या सूर्याच्या भोवती जे आहेत आपल्याला काही प्लॅनेट्स पाहायला मिळतात. ही आहे आपली गॅलेक्सी. ओके, आणि सन अँड द प्लॅनेट्स मूव्हिंग अराउंड द सन याला आपण म्हणतो सोलर सिस्टीम. सोलार सिस्टीम. ठीक आहे. ओके, चला एक गोष्ट बघा, आपण पाहत आहेत इव्होल्युशन. इव्होल्युशनमध्ये आपण स्टार्ट केलं आहे 14 बिलियन इयर ॲगो पासूनची स्टोरी, ज्यामध्ये आपण बिग बँग थेरी शॉर्टमध्ये बघितली. त्याच्यानंतर सोलार सिस्टीम कशी बनली, गॅलेक्सीज बनल्या, गॅलेक्सीमध्ये सेलेस्टियल ऑब्जेक्ट म्हणजे हेच. ओके, हेच बनले आणि एक्सपांड झाल्यामुळे टेम्परेचर कमी झालं आणि आपल्याला सोलार सिस्टीम बघायला भेटली. ओके, सो सोलार सिस्टीममध्ये काय आहे, सोलार सिस्टीममध्ये सन तर महत्त्वाचा आहेच, पण सन सोबत एका स्पेसिफिक डिस्टन्सवर तिसऱ्या नंबरचा ग्रह जो आहे, ओके, ज्याला आपण अर्थ म्हणणार आहे, हा अर्थ अतिशय महत्त्वाचा होता. कारण तो एका एकदम स्पेसिफिक डिस्टन्सला होता जिथे टेम्परेचर मेंटेन राहणार होतं, टेम्परेचर कमी होणार होतं ॲज कम्पेअर टू अदर प्लॅनेट्स. ओके, सो 4 बिलियन इयर ॲगो काय झालं, अर्थ थोडीशी कूल व्हायला लागली कारण ती एका वेल डिस्टन्सवर होती सूर्यापासून. ओके, नंतर काय झालं बघा, ही आहे आपली अर्थ. या अर्थ बनलेली कशापासून आहे, तर त्या बिग बँग थेरीचाच एक ऑब्जेक्ट आहे. या अर्थवर एकदम हीट आहे, खूप व्हॉल्कॅनिक इरप्शन नंतर जो लेअर असेल तसा लेअर आहे. ओके, यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हेलियम, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड. ओके, बस हे चार जे आहेत हे गॅसेस किंवा हे कंपाऊंड्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, चार. बघा काय होत गेलं, अर्थवर खूप सारे ॲस्ट्रॉइड्स येत राहिले, ॲस्ट्रॉइड्स पडत राहिले, ज्यामुळे अर्थवर ऑलवेज डॅमेज होत राहिली, अर्थ फुटत राहिली. ओके, आणि या सगळ्या ॲस्ट्रॉइड्सच्या म्हणजे ॲस्ट्रॉइड्स येऊन पडल्यामुळे आणि टेम्परेचरमुळे काय झालं, हा कार्बन डायऑक्साईड जो आहे हा ब्रेक झाला. कशामध्ये, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये. ओके, आणि बरेच ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स अर्थवर आता अवेलेबल झाले. जेव्हा ऑक्सिजन फ्री झाला तो बाइंड होत राहिला हायड्रोजन सोबत आणि तयार झाला H2O. बट आता इथे टेम्परेचर खूप जास्त असल्या कारणाने पाणी राहणं शक्य नव्हतं. मग अशा कंडिशनमध्ये पाण्याची वाफ व्हायला लागली, फेपर्स. ओके, आणि ती एका स्पेसिफिक डिस्टन्सवर जाऊन थांबली. अजूनही आहे, ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजनचे 3 मॉलिक्यूल एकमेकाला बाइंड होत राहिले आणि तयार होत राहिला ओझोनचा लेअर. ओझोन फॉर्मेशन ही अतिशय महत्त्वाची एक फॅक्टर ठरला अर्थच्या प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअरसाठी. ओके, या ओझोनच्या लेअरमुळे काय व्हायलं, अल्ट्राव्हायलेट रेज जे आहेत ते अर्थवर येत नव्हते. ओके, ज्यामुळे अर्थचं टेम्परेचर अजूनही नॉर्मल व्हायला लागलं, अजून कमी व्हायला लागलं. मग अशा कंडिशनमध्ये काय झालं, हे जे ढग आहेत या ढगांमध्ये रेग्युलर वेपर येऊन जमा होत राहिली. एक वेळ असा झाला की त्यामध्ये खूप वेट तयार झालं आणि कंटिन्यू पाऊस पडत राहिला अर्थवर. ओके, किती वर्षापर्यंत, जवळपास 60,000 इयरपर्यंत कंटिन्यू. विचार करा, आपल्याकडे 6 ते 7 दिवस जरी पाऊस पडला तर पूर्ण एरिया असा घाण होऊन जातो, चिकचिक, जिकडे म्हणजे बाहेर जायला जागा राहत नाही. 60 वर्षापर्यंत कंटिन्यू पाऊस पडत राहिला. सुरुवातीचे काही पाऊस जो आहे या हीटमुळे त्याची पुन्हा व्हेपर व्हायची, पुन्हा वर जाऊन स्टॉप व्हायची आणि पुन्हा खाली पडायची. ओके, सो कंटिन्यू पाऊस पडत राहिल्यामुळं या ॲस्ट्रॉइड्समुळे पडलेले जे खड्डे आहेत हे खड्डे आता काय व्हायला लागले, पाण्याने भरायला लागले आणि इथे पाणी साचायला लागलं. आता एक गोष्ट इमॅजिन करा, आपल्याकडे एका प्लेटमध्ये आपण कोळसा घेतला, ओके, कोळसा, आणि त्या कोळस्यावर थोडं थोडं पाणी टाकलं तर काही पाणी तर वाफेच्या फॉर्ममध्ये उडून जाईल. पण आता हळूहळू पाणी साचायला लागेल त्या प्लेटमध्ये. ते पाणी जे असेल ते एकदम काळं असेल, घाण असेल. सेम पाणी, ओके, ब्लॅक कलरचं. ओके, पण या पाण्यामध्ये काय आहे, या पाण्यामध्ये आहे हेलियम पण आहे, हायड्रोजन पण आहे, नायट्रोजन पण आहे, कार्बन डायऑक्साईड पण आहे, ऑक्सिजन तर ऑब्विसली आहेच. हे सगळ्या गोष्टी बिकॉज ऑफ द हीट. बघा इथे लाईटनिंग, या ॲटमॉस्फिअरमध्ये खूप साऱ्या विजा कडकडत आहेत, त्याच्यामुळे लाईटनिंग क्रिएट होत आहे, हीट क्रिएट होत आहेत, आयन्स तयार होत आहेत. ओके, त्याचबरोबर पाण्यामध्ये हे सगळे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. आता पाणी अजूनही गरमच आहे. कारण काय, तर अर्थचा सरफेस गरम होता म्हणून. या हीटमुळे काय झालं, हे सगळे मॉलिक्यूल एकमेकाला
इंटरॅक्ट व्हायला लागले. कार्बन हा 6 कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोबत मिक्स झाले. C6H12O6 ग्लुकोज सारखे मॉलिक्यूल बनायला लागले. NH3 नायट्रोजन हायड्रोजन सोबत मिक्स व्हायला लागला. CH4CH मिथेन सारखे कंपोनंट्स बनायला लागले. ओके, त्यानंतर बरेच काही सबस्टन्स इथे बनायला लागले बिकॉज ऑफ द हीट, बिकॉज ऑफ दॅट ॲटमॉस्फिअर. ओके, सो हळूहळू अर्थवर काय झाले, काही मॉलिक्युल्स बनायला लागले. कशामुळे? लाइटनिंगमुळे, व्होल्कॅनिक इरप्शनमुळे हीट तयार होत आहे. अल्ट्राव्हायोलेट रेज जे थोडे थोडे येत आहेत त्यामुळे हीट तयार होत आहे आणि हे मॉलिक्युल्स एकमेकाला बाइंड होत आहेत. आय होप इथपर्यंतची स्टोरी तुम्हाला समजली असेल. नेक्स्ट बघा, आता 3.5 बिलियन इयर ॲगो लाईफ हॅड नॉट एक्झिस्टिंग ऑन अर्थ. अजूनही अर्थवर फक्त मॉलिक्युल्सच आहेत. जसं की मी सांगितलं तुम्हाला CH4 सारखे, कार्बन डायऑक्साईड सारखे, NH3 सारखे, त्याच्यानंतर अजूनही काही असतील मॉलिक्युल्स, ते तयार होणं सुरू झाले. बट स्टील लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टिंग ऑन अर्थ. नेक्स्ट बघा, आता हळूहळू ह्या सगळे कंपाऊंड्स एकमेकाला बाइंड होत काय झालं, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस तयार व्हायला लागले. ओके, बघा यासाठी खूप सारा टाइम लागला. असं नाही की आजच म्हणजे हे सगळे मॉलिक्युल्स एकाच दिवसात एकमेकाला बाइंड होईल. यासाठी पण हजारो वर्ष निघून गेले आणि यानंतर सुरू झाली जर्नी ऑफ लाईफ. आता इथून काय झालं, काही ग्लुकोजचे मॉलिक्यूल म्हणा किंवा कार्बोहायड्रेट्सचे मॉलिक्यूल एक लेअर बनवून स्वतःचा एरिया जो आहे बाहेरच्या ॲटमॉस्फिअरपासून प्रोटेक्ट करायला लागले. ओके, आणि याच्यामध्ये काय तयार झाले, न्यूक्लिक ॲसिड्स अँड प्रोटीन्स तयार व्हायला लागले. म्हणजे ही झाली एक बाउंड्री त्या ऑर्गॅनिझमची आणि त्याच्या आत प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड आणि अजून मॉलिक्युल्स एकत्र येऊन एक प्रिमिटिव्ह सेल्स तयार व्हायला लागल्या. ओके, सो प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल्स मे हॅव बीन फॉर्म आणि त्यालाच म्हणतो आपण प्रोटोप्लाझम. सरळ अर्थवर जे पाणी आहे या पाण्यामध्ये सगळ्यात पहिल्या ज्या सेल तयार झाल्या त्याला म्हणलं आपण प्रोटोप्लाझम. त्याला काय म्हणलं आपण? प्रोटोप्लाझम. ओके, नेक्स्ट बघा, नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज. ज्या अर्थवर पाण्यामध्ये तयार झालेल्या सेल आहेत ह्या नॉर्मल एक सेल आहे, पण आता या सेलच्या संख्या वाढत चालल्यात, खूप साऱ्या सेल बनत आहेत. ओके, नेचरचा नियम आहे, नॅचरल सिलेक्शनचा रूल आहे, जो फिट आहे तोच सर्वाईव्ह करेल. इथे खूप साऱ्या सेल बनल्या पण सगळ्या सेल सर्वाईव्ह करत आहेत का? नाही, त्यापैकी काहीच सेल आहेत ज्या इथे सर्वाईव्ह करणार आहेत. ओके, सो बघा खूप साऱ्या सेल बनत गेल्या. आता या बनणाऱ्या सेल ज्या आहेत त्यांचा साईज वेगळी आहे, त्यांचा शेप वेगळा आहे, त्यांच्यामधलं प्रोटीन वेगळं आहे, न्यूक्लिक ॲसिड वेगळे आहेत, सगळे सबस्टन्सेस वेगवेगळे आहेत. म्हणजे काय, सम डिफरन्सेस डेव्हलप अमॉंग दोज सेल. ओके, ज्या सेल अर्थवर तयार झाल्या त्यांच्यामध्ये थोडे थोडे बदल आपल्याला पाहायला मिळाले. ओके, त्यापैकी पहा काहींची ग्रोथ जी आहे ती एकदम चांगली व्हायला लागली. कोणत्या? अर्थवर ज्या सुरुवातीला तयार झालेल्या प्रोटोप्लाझम आहेत त्यापैकी काहींची ग्रोथ अतिशय चांगली झाली, तर काही ज्या आहेत त्या पेरिस्ट झाल्या. का? कारण त्या नॅचरल सिलेक्शनमध्ये बसल्या नाही आहेत. त्यांचं काय प्रॉब्लेम झाला की त्यांना अकॉर्डिंग टू ॲटमॉस्फिअर स्वतःमध्ये चेंजेस करता आल्या नाही. टेम्परेचर थोडंसं चेंज झालं की त्या पेरिस्ट होऊन गेल्या, एंड झाला त्यांचा, संपला. आणि यालाच आपण म्हणतो नॅचरल सिलेक्शन. अकॉर्डिंग टू ॲटमॉस्फिअर जे सर्वाईव्ह केले ते नॅचरल सिलेक्शनमध्ये राहिले, बाकीचे द एंड. ओके, बघा लास्ट आहे आपल्या इव्होल्युशनचा. आपण पाहिलं अर्थ जी आहे, अर्थवर वॉटरमध्ये तयार झाले प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम्स किंवा प्रायमरी ऑर्गॅनिझम्स ज्यांना आपण म्हणलं प्रोटोप्लाझम. ओके, या प्रोटोप्लाझम बनले सिंपल लाईफ. आता या छोट्या छोट्या सेल एकत्र आल्या आणि कॉलनीज बनवल्या आणि कॉलनीज बनवून त्या एकमेकाला सिम्बायोसिस किंवा हेल्प करू लागल्या सर्वाईव्ह करण्यासाठी. ओके, आणि तयार झाली कॉम्प्लेक्स लाईफ. बघा, सिंपल लाईफ सिंगल सेल, कॉम्प्लेक्स लाईफ मल्टिपल सेल वर्किंग टुगेदर फॉर सर्वाईव्ह. ओके, आणि जसंही कॉम्प्लेक्स सेल्स तयार झाल्या सुरू झाली प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट. आणि प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ही अजूनही कंटिन्यू चालू आहे. आताही आपल्या बॉडीमध्ये काही ना काही चेंजेस होतच आहेत. ओके, आपण ॲटमॉस्फिअरनुसार बदलत आहे, आपण जनरेशन टू जनरेशन चेंजेस शो करत आहे. ओके, सो डेव्हलपमेंट कशामध्ये झाली? एक तर बॉडी फॉर्ममध्ये सुरुवात झाली होती सिंगल सेलपासून,
आज अर्थवर 87 बिलियन स्पेसीज आहेत. म्हणजे काय झाले, प्रत्येकाचा शेप बदलला. कॉम्प्लेक्सिटी, बॉडीमध्ये प्रोटीन्स, बॉडीमधले न्यूक्लिक ॲसिड, बॉडीमध्ये अवेलेबल असणाऱ्या सगळे कॉम्पोनंट्स थोडे थोडे वेगवेगळे आहेत. कशामुळे, तर हॅबिटॅटमुळे. काही ॲनिमल पाण्यात राहायला लागले, काही ॲम्फिबियन्स सारखे वर्क करतायत जे वॉटर आणि टेरेस्ट्रियल दोन्ही जागी राहतात. काही ॲनिमल्स आहेत जे की एरियल्समध्ये हवेत राहत आहेत. सो ते कोणत्या वातावरणात राहतात यावरून त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस झाले, अँड दॅट इज डेव्हलपमेंट. ओके, इथपर्यंत आय होप सगळ्यांना समजलं असेल. नाही समजलं तर मला कमेंट करून सांगू शकता, आपण यावर पुन्हा व्हिडिओ बनवू. ओके, बट याला काय पुरावा आहे की सर एक्झॅक्टली युनिसेल्युलर म्हणजे वॉटरमधून सुरू झालेली लाईफ जी आहे ती इथपर्यंत आलेली आहे. ओके, सो थिअरी ऑफ इव्होल्युशन ज्या आहेत त्या काय आहेत, कशावरून हा जो मी जे काही बोललो आहे ते खरं आहे, याच्यासाठी पाहायचे आपल्याला थिअरी ऑफ इव्होल्युशन अँड एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. ते बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब पण करा. थँक्यू.